नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना खोब्रागडे आपलं स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे युनिट 3 पार्ट 2. आज आपण बघणार आहोत आपल्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या मध, साखर आणि चांदीमध्ये होणारी भेसळ आणि ती ओळखायच्या सोप्या घरगुती चाचण्या. सर्वात पहिले आपण बघूया मधामध्ये साखरेचे द्रावण किंवा शुगर सिरप आहे किंवा नाही. ते सिंपल चाचणी आहे, आपण घरच्या घरी करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला लागेल मधाची बाटली, ज्याचं पण आपल्याला टेस्ट करायचे आहे त्या कंपनीची मधाची बाटली घेतली तरी चालेल, पाणी आणि बाऊल. याच्यासाठी काय करायचं, एक ग्लास थंड पाणी घ्या, त्यात थोडे मध टाका. जर मध पाण्यात वितळून गेला म्हणजे एकदम मिक्स झाला तर त्यात साखरेचे द्रावण आहे. पण जर मध तळाशी साचला आणि लगेच मिक्स झाला नाही तर तो शुद्ध आहे. भेसळयुक्त मध हलका असतो आणि लगेच पाण्यात मिक्स होतो. साखरेमध्ये खडू पावडर आहे किंवा नाही याची चाचणी कशी करायची ते आपण बघूया. याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, साखर, लिंबाचा रस किंवा ॲसिड आणि एक बाऊल. तर काय करायचं, एक चमचा साखर एका प्लेटमध्ये घ्या किंवा बाऊलमध्ये घ्या. त्यावर लिंबाचा रस किंवा ॲसिड टाकून बघा. जर फेस आला तर त्यात खडू पावडर आहे आपण म्हणू शकतो. खडू पावडर आम्लासोबत प्रतिक्रिया देतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं की आपल्याला रोज मिळणाऱ्या वस्तूमध्ये भेसळ आहे का हे ओळखायच्या काही सोप्या चाचण्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीयुक्त व्हिडिओसह. धन्यवाद.